जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. मी घुले सर. आज आपण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता आणि पी-आय-बी मधील महत्त्वाच्या करंट अफेअरचा सखोल आणि एक्झाम ओरिएंटेड ॲनालिसिस पाहणार आहोत. प्रत्येक न्यूजसोबत त्याचं बॅकग्राऊंड, यू-पी-एस-सी-एम-पी सिलॅबस लिंकेज आणि एक्झाम पर्स्पेक्टिव्हमधून त्याचं महत्त्वसुद्धा समजून घेणार आहोत. यासोबतच तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी MCQ आणि मुख्य परीक्षेसाठी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन सुद्धा मिळणार आहे, ज्यामुळे तुमची प्रिपरेशन अधिक इफेक्टिव्ह होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आज आहे 3 मे 2026. तर आज आपण महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी त्या बघूया. पहिली न्यूज आहे बघा आपली. RBI गव्हर्नर मल्होत्रा फ्लॅग्स रायझिंग ग्लोबल इकॉनॉमिक रिस्क. ठीक आहे, म्हणजे काय, तर आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत मल्होत्रा यांचा जागतिक आर्थिक धोक्याचा इशारा दिलेला आहे. आता ही जी न्यूज आहे किंवा हा जो पॉइंट आहे, तुम्ही आपल्या स्लॅबसच्या GS3 इंडियन इकॉनॉमी त्यामध्ये उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम, वाढ आणि विकास आणि परकीय गुंतवणूक यासोबत लिंक करू शकता. आता याचं पार्श्वभूमी काय, बॅकग्राऊंड काय, तर सध्या जागतिक स्तरावर युद्ध आहे, जसं की रशिया युक्रेन असेल किंवा इस्रायल इराण आणि अमेरिका असेल. ठीक आहे, व्यापार युद्ध पण आहेत, ट्रेड वॉर्स, जसं की USA टॅरिफ लावतोय, डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, आणि देशाच्या स्वरक्षणात्मक धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झालेली. या पार्श्वभूमीवर RBI गव्हर्नरांनी भारतासमोरील आणि जगासमोरील आर्थिक आव्हानावर काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. ठीक आहे, आता त्याचं विश्लेषण काय करता येईल आपल्याला, तर बघा, आयात शुल्क जे असतं त्याला आपण टॅरिफ म्हणतो, आणि व्यापारी निर्बंधामुळं भू आर्थिक विखंडन, जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन होत आहे, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळी जी आहे, ग्लोबल सप्लाय चेन आणि भांडवलाच्या प्रवाहात, फायनान्शियल फ्लो मध्ये काय होत आहे, अडथळे येत आहेत. खाजगी बाजाराच्या म्हणजे प्रायव्हेट क्रेडिट मार्केट वाढीमुळं प्रणालीलगत, ठीक आहे, प्रणालीलगत काय व्हायलाय, धोका निर्माण होत आहे. देशात चालू खात्यात तूट, म्हणजे त्याला आपण करंट अकाउंट डेफिसिट म्हणू शकतो, ते व्हायलंय. शाश्वत पातळीवर असलेली जी ऊर्जेची वाढ आहे किमतीमुळे, त्यावर सुद्धा दबाव येऊ शकतो. मात्र FDI जे आहे आणि परकीय चलनसाठा मात्र भक्कम असल्याने भारताची मायक्रो इकॉनॉमिक स्थिती मात्र कशी आहे, स्थिर आहे. आता या न्यूजवर तुम्हाला प्रिलिमसाठी प्रश्न येऊ शकतो की भू आर्थिक विखंडन म्हणजेच काय, जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन या संकल्पनेचा अर्थ काय. तर बघा, पहिला ऑप्शन केवळ एकाच देशात होणारी आर्थिक गुंतवणूक. ऑप्शन बी, जागतिक अर्थव्यवस्थेत व्यापार धोरणे आणि निर्बंधामुळे वेगवेगळ्या गटामध्ये विभागले जाणे. सी, जागतिक बँकेने विकसनशील देशांशी दिलेली कर्जमाफी. आणि डी, एकाच चलनावर आधारित जागतिक व्यापार. तर आपलं ऑप्शन काय येईल, बी हे आपलं आन्सर राहील. ठीक आहे, नेक्स्ट न्यूज आहे बघा. फार्मा MSME हिट बाय इन्व्हर्टेड ड्युटी. इन्व्हर्टेड ड्युटीचा फार्मा MSME ला फटका, म्हणजे मीडियम स्मॉल ज्या इंडस्ट्री असतात ना त्या. ही जी बातमी आहे, तुम्ही GS3 इंडियन इकॉनॉमी, टॅक्सेशन, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, त्याचबरोबर औद्योगिक धोरणातील बदल आणि त्यांच्या औद्योगिक वाढीसाठी होणारा परिणाम यासाठी उपयोगात आणू शकता. आता याची पार्श्वभूमी काय बघा. GST काउन्सिलने वेळोवेळी कर रचनेत बदल केलेले आहेत. GST 2.0 सुधारणामुळे ग्राहकांना स्वस्त औषधं मिळाले, तरी उत्पादक कंपन्यांच्या कर रचनेत मात्र काय निर्माण झालेली आहे, विसंगती निर्माण झालेली आहे. आता याचं अनालिसिस कसं करू आपण, तर आता एक लक्षात घ्या.
जेव्हा अंतिम उत्पादनावर म्हणजे आपण त्याला म्हणतो फिनिश प्रोडक्ट लागणारा कर हा त्याच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील रॉ मटेरियल किंवा इनपुट्स करापेक्षा कमी असतो, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. बघा हे माझ्यासाठी म्हणजे मला वाटतं हा जो पॉइंट्स आहे तो खूप खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमचा एक इकॉनॉमी मधला इथे कन्सेप्टच क्लिअर व्हायला आहे की व्हॉट इज मीन बाय इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. म्हणजे सिंपल याच्यामध्ये काय म्हटलं जाते की जे फायनल प्रोडक्ट तयार होणार आहे ना, त्यासाठी जे कच्चा माल वापरला जातो, ठीक आहे, तर तो कच्चा माल जो आहे, ठीक आहे, त्याच्यावर जो कर लागतो ना, ठीक आहे, कशावर? फायनल प्रोडक्टवर जो कर लागतो, ठीक आहे, त्यापेक्षा कच्च्या मालावरील करापेक्षा तो काय असतो? कमी असतो. म्हणजे सोप्या शब्दात काय? तर तुमच्या रॉ मटेरियलवर जास्त टॅक्स आहे ॲज कंपेअर टू फायनल प्रोडक्ट. ठीक आहे. फायनल प्रोडक्ट जे आहे म्हणजे सोप्या शब्दात जर म्हटलं आपण तर पॅरासिटामॉल टॅबलेट जर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल, जर पॅरासिटामॉल हे रॉ मटेरियल आपण जर घेतलं तर त्याच्यावर कमी जास्त टॅक्स आहे, पण फायनल प्रोडक्टवर कमी टॅक्स आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी विसंगती आहे याला म्हणायचं इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. ठीक आहे. आता बघा फार्मा क्षेत्रात तयार होणाऱ्या औषधावर जीएसटी किती आहे? 5% आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर किती आहे? तर सोप्या शब्दामध्ये 18%. समजते? म्हणजे काय? तर जे फायनल प्रोडक्ट आहे त्याच्यावर जीएसटी कमी आहे आणि तुमच्या जे काही रॉ मटेरियल आहे त्याच्यावर जीएसटी जास्त आहे. यामुळे कंपन्याचे जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, ठीक आहे, ते सरकारकडे पडून राहतं. परिणामी काय होतं? एमएसएमई कंपन्याचं खेळतं भांडवल जे असतं ना, त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो, ते अडकून पडतं. मग त्याच्यामुळं काय होतं? त्यांच्यावर आर्थिक ताण येतो. आता पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो की इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे काय? तर तुम्हाला उत्तर द्यायचे जेव्हा उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील कर दर जो असतो तो अंतिम उत्पादनावरील कर दरापेक्षा जास्त असतो. म्हणजे सोप्या शब्दात काय? तर रॉ मटेरियलवर जास्त कर्ज टॅक्स आणि फायनल प्रोडक्टवर कमी. ठीक आहे. याला म्हणायचं इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे काय? फार्मास्युटिकल आणि एमएसएमई क्षेत्राच्या वाढीमध्ये हा एक मोठा अडथळा कसा बनला आहे याचे परीक्षण करा आणि यावरील संभाव्य उपाय सुचवा, असं तुम्हाला 150 शब्दामध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आपली जी न्यूज आहे बघा, हाऊ स्टेट आर टर्निंग हिट ऍक्शन प्लॅन इनटू मॅन्डेट्स. राज्य हिट ऍक्शन प्लॅनचे अनिवार्य नियमामध्ये रूपांतर करीत आहेत. आता तुम्ही ही जी न्यूज आहे ती GS1 जॉग्राफी, हवामान बदल, भौगोलिक वैशिष्ट्ये यासोबत लिंक करू शकता. GS3 मध्ये एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट सोबत तुम्ही याला लिंक करू शकता. त्यामध्ये पण हवामान बदल, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे त्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो. आता या न्यूजची पार्श्वभूमी काय बघा, हवामान बदलामुळे त्याला आपण इंग्लिशमध्ये क्लायमेट चेंज म्हणतो. भारतामध्ये काय आलेले? उष्णतेची लाट जी तीव्र झालेली त्याला आपण हीट वेव्हज म्हणतो आणि तिची वारंवारता पण काय वाढलेली आहे. केवळ कागदावर योजना असण्यापेक्षा त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज आता भासू लागलेली आहे. ठीक आहे. आता त्याचं विश्लेषण कसं करूया आपण? तर बघा, शहरामधील कॉन्क्रीट ज्याला आपण सिमेंट म्हणतो आणि वातानुकूलित यंत्र म्हणजेच एसी यामुळं काय व्हायलंय? अर्बन हीट आयलँड्स, ठीक आहे, निर्माण व्हायले. यावर मात करण्यासाठी केवळ हवामान कृती आराखडे कामाचे नाही, तर त्याचं मॅन्डेट म्हणजेच काय? अनिवार्य नियमामध्ये रूपांतर करणं आवश्यक आहे. आता उपाययोजना काय करू शकतो आपण यासाठी? तर इमारतीसाठी तुम्ही पॅसिव्ह कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करू शकता. संस्थात्मक बदल काय करता येतील? हवामान उद्दिष्टांचा राज्यांचा विकास आराखड्यातून आणि बजेटमध्ये काय करू शकता?
समाविष्ट करू शकता, जसं ओडिसा आणि केरळनं केलेलं आहे तसं. तर तुम्हाला प्रिलिमसाठी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्बन हिट आयलँड प्रभावी प्रभावाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर उत्तर तुमचं बी येईल. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भाग लक्षणीयरित्या जास्त उष्ण असण्याच्या घटनेला काय म्हणतो आपण? अर्बन हीट आयलँड. आणि कशामुळे होतं मेनली? सिमेंट आणि एसी. ठीक आहे, या दोन गोष्टीमुळे होतं. मेन्ससाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर अर्बन हीट आयलँड प्रभावी कारणे स्पष्ट करा आणि 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार उष्णतेच्या लाटेला राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित केल्यास स्थानिक हवामान कृती योजनांचा अंमलबजावणीवर पूर्ण परिणाम होईल. काय परिणाम होईल हे 250 शब्दामध्ये सांगा. नेक्स्ट न्यूज आहे बघा. शांती लॉ इन यूएस न्यूक्लिअर मिशन ऑन इट्स वे टू टॉप न्यू टायप्स. ठीक आहे, म्हणजे काय? शांती कायदा आणि अमेरिकेचे अणु मिशन. तुम्ही ही जी बातमी आहे ती GS2 इंटरनॅशनल रिलेशन, त्यामध्ये बायलॅटरल ॲग्रीमेंट मेनली इंडिया आणि USA सोबत त्याला लिंक करू शकता. ठीक आहे. GS3 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि एनर्जी, त्यामध्ये आपण काय करू शकतो? एनर्जी सिक्युरिटी आणि न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी यासोबत तुम्ही या न्यूजला लिंक करू शकता. आता पार्श्वभूमी काय बघा. भारताला 2070 पर्यंत नेट झिरो इमिशन म्हणजेच काय? कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठायचे आहे, की आपण 2070 पर्यंत 0% कार्बनचं काय करू? इमिशन करू. म्हणजे सोप्या शब्दामध्ये आपण असे एनर्जी रिसोर्सेस यूज करू की ज्यामुळे CO2 चं प्रमाण किंवा इमिशन एन्व्हायरमेंट मध्ये वाढणार नाही. मग यासाठी अणुऊर्जेचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. अलीकडेच मंजूर झालेल्या शांती कायद्यामुळे या क्षेत्रात काय अपेक्षित आहे? क्रांती. आता या न्यूजचं आपण विश्लेषण कसं करूया बघा. शांती कायद्यामुळे भारतीय अणुऊर्जा क्षेत्रातील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आली. ठीक आहे. आता ऑपरेशन म्हणजे त्याला आपण संचालन म्हणतो आणि इंधन व्यवस्थापना मध्ये खाजगी कंपन्यांना काय आहे? परवानगी दिली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे आता गव्हर्नमेंट भारताच्या न्यूक्लिअर एनर्जी होती ना, ही 100% काय होती? स्टेट ओन होती. ठीक आहे, म्हणजे काय? तर प्रायव्हेट प्लेयर त्यामध्ये नव्हता. पण आता ही जर डील शांती कायद्यामुळे काय होणार आहे? तर प्रायव्हेट प्लेयर सुद्धा न्यूक्लिअर एनर्जी मध्ये येणार आहेत, म्हणजे आपण त्यांना परवानगी द्यायला. ठीक आहे. आता अमेरिकेचे जे एक्झिक्युटिव्ह मिशन आहे ते भारतात येत आहे. भविष्यात लाईट वॉटर रिएक्टर्स आणि स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स यावर भर दिला जाईल, ज्यांना वित्त पुरवठा म्हणजेच फायनान्स करणं आणि त्याला डिप्लॉय करणं म्हणजे तैनात करणं काय होईल? सोपं होईल. आता तुम्हाला या न्यूजवर प्रिलिमला काय क्वेश्चन येऊ शकतो? मेनली तुम्हाला हा सायन्स आणि टेक मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा सायन्स मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर प्रश्न असा येऊ शकतो बघा. अलीकडे चर्चेत असलेल्या स्मॉल मॉड्युलर रिएक्टरचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर सोप्या शब्दामध्ये ते पारंपरिक अणुभट्ट्यापेक्षा आकारानं खूप लहान असतात आणि त्यांचे भाग कारखान्यात बनवून साईटवर जोडले जाऊ शकतात, म्हणजे इझी टू डिप्लॉय. मेन्ससाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? भारतातील अणुऊर्जा क्षेत्रातील खाजगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या नवीन कायद्याचे म्हणजे शांती लॉचे महत्त्व स्पष्ट करा. शाश्वत ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने स्मॉल मॉड्युलर रिएक्टरची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते हे तुम्हाला 250 किंवा 150 शब्दामध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे बघा. हे आता न्यूज वाचल्यानंतर तुम्हाला वाटेल की सर अशा न्यूज खरंच महत्त्वाच्या असतात का? पण एक लक्षात घ्या, मी जी न्यूज वाचतो ते बिटवीन द लाईन वाचतो. ठीक आहे. आता तुम्ही नीरव मोदी हे म्हणसाल काय फालतू न्यूज आहे, पण फालतू नाही. यामध्ये एक शब्द आहे तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तर न्यूज बघू आपण. नीरव मोदी विजय माल्या अमॉंग 21 डिक्लेअर. ठीक आहे. किती? 21 डिक्लेअर. ठीक आहे. ते आता बघा हा शब्द महत्त्वाचा आहे.
ठीक आहे, फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर. ठीक आहे, म्हणजेच काय, फरारी आर्थिक गुन्हेगार. या एका वर्ड साठी आपण ही न्यूज आज कव्हर केलेली आहे. तर मराठीमध्ये बघा, 21 जणांना फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही ही जी न्यूज आहे ती GS2 पॉलिटी, त्यामध्ये स्टॅट्युटरी बॉडीज, कारण की हे जे ईडी न घोषित केलेलं आहे त्यामुळं संस्था मध्ये तुम्हाला GS2 येईल, आणि GS3 मध्ये काय येईल, सिक्युरिटी आणि इकॉनॉमी, म्हणजे मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध. ठीक आहे, म्हणजे प्रिव्हेन्शन. आता पार्श्वभूमी काय तर सर्वांना माहित आहे, बँकेचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळून जाण्याचा घटना वाढल्याने सरकारने 2018 मध्ये फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा आणला होता. ईडीच्या अंतर्गत केलेली कारवाई या अहवालात दिलेली आहे. तर विश्लेषण काय आहे बघा, फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, ज्याला आपण फुगिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ऍक्ट FEOA म्हणतो, 2018 चा आहे. या कायद्या अंतर्गत अशी व्यक्ती जी 100 कोटी रुपये, एक लक्षात घ्या, हे मे बी विचारलं जाऊ शकतं, 100 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या अनुसूचित गुन्ह्यामध्ये सामील आहे आणि फौजदारी कारवाई टाळण्यासाठी भारत सोडून पळून गेलेला आहे, त्याला फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर म्हणून घोषित केलं जातं, म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त. ठीक आहे, ईडी नाही ही या कायद्याची अंमलबजावणी करणारी काय आहे, मुख्य संस्था आहे. म्हणजे या कायद्यासाठी कोण आहे, ईडी आहे. ठीक आहे, या कायद्यातील सर्वात मोठी तरतूद म्हणजे अशा गुन्हेगारांची देशातील आणि परदेशातील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार तपास यंत्रणेला मिळतो. ठीक आहे, पूर्व परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर बघा, फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 अंतर्गत एखाद्या व्यक्तीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी आर्थिक गुन्ह्याची किमान रक्कम किती असणे आवश्यक आहे, तर आपल्याला माहित आहे 100 कोटी रुपये. ठीक आहे, मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, आर्थिक घोटाळे करून प्रदेशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 किती प्रभावी ठरला आहे, सक्त वसुली संचालनाच्या भूमिकेचे चिकित्सक परीक्षण करा. 150 किंवा 250 शब्दामध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे, नेक्स्ट न्यूज आहे बघा, व्हेन स्पीकर रोल इन डिफेक्शन केस वॉज टेस्टेड इन 1993. म्हणजे काय, तर पक्षांतर प्रकरणामध्ये सभापतींची भूमिका. आता याला स्पेशल शब्द आपण काय लिहू, स्पीकर लिहू. कारण का, तर MPSC कधी कधी काय करते, कधी कधी स्पीकरला सभापती म्हणते आणि कधी त्याला अध्यक्ष पण म्हणते. ठीक आहे, आता तुम्ही स्पेसिफिकली GS2 च्या संदर्भात ही न्यूजला लिंक करू शकता. त्यामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळे, रचना, कामकाज अधिकार, विशेष अधिकार, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि दुरुस्त्या, त्यामध्ये 10th शेड्यूल, म्हणजे त्याला आपण 10वी अनुसूची म्हणतो. कितवी अनुसूची, 10वी अनुसूची. ठीक आहे, पार्श्वभूमी बघा, सध्या राज्यसभेतील आप खासदारांचे, म्हणजे तुम्हाला माहित आहे जे आपचे सदस्य आहेत, ठीक आहे, म्हणजे खासदार होते, ते कुठं आलेले आहेत, याच्यामध्ये BJP मध्ये, राघव चड्डा वगैरे. ठीक आहे, तर त्यामुळे ही न्यूज सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. तर भाजप प्रवेश वरून पक्षांतर बंदी कायद्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. या अनुषंगाने 1993 मधील न्यायपालिका आणि विधिमंडळ यांच्यातील संघर्षाचा दाखला दिला गेलेला. तर विश्लेषण काय करता येईल आपल्याला, तर बघा, 1925 च्या, सॉरी, बरोबर आहे, 1985 ला 52वी घटना दुरुस्ती झाली. ठीक आहे, कितवी, 52वी, जिने आपल्याला संविधानामध्ये 10वी अनुसूची टाकली. ठीक आहे, आणि 92वी, 93वी, सॉरी, 73वी
आणि 74वी घटना दुरुस्तीनं 11वी आणि 12वी. ठीक आहे. आता ही जी 10वी अनुसूची आहे ती कशा संदर्भात आहे? तर पक्षांतर बंदी कायदा. कशाच्या संदर्भात आहे? पक्षांतर बंदी कायदा. ठीक आहे. आता बघा, या कायद्यानुसार एखाद्या सदस्याचे पक्षांतर केले आहे की नाही हे ठरविण्याचा अंतिम अधिकार कुणाला आहे? पीठासीन अधिकाऱ्याला. आता पीठासीन अधिकारी म्हणजेच प्रिसाइडिंग ऑफिसर, राज्यसभेचा चेअरमॅन, लोकसभेचा स्पीकर आणि राज्यामध्ये विधानसभेचा स्पीकर, विधान परिषदेचा चेअरमॅन. ठीक आहे. आता ही केस तुम्हाला लक्षात ठेवायची, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोहोटो होलोहन विरुद्ध झाची चूल. ठीक आहे. 1991 ची खटला आहे हा आणि महत्वपूर्ण आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात ठरवलं की सभापतीचा निर्णय अंतिम असला तरी तो न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतो. म्हणजेच 1993 मध्ये मणिपूरच्या सभापतींनी न्यायालयाचा आदेश न पाळल्याने घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला होता. हा लेख सभापतींचे पक्षपाती वर्तन आणि कायद्यातील त्रुटीवर काय करतो? प्रकाश टाकतो. ठीक आहे. प्रिलिम साठी प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की भारतीय राज्यघटनेतील पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात खालील कोणते विधान योग्य नाही? ठीक आहे, योग्य नाही म्हणजेच काय? चूक. ठीक आहे. बघा, आता पहिला, हा कायदा 92व्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आला. बरोबर आहे. पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असतो आणि त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. हे रॉंग आहे. आव्हान देता येतं. कोहोटो होलोहेन विरुद्ध झाझिलू खटला 1991. ठीक आहे. कारण की त्याचं न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकतं. ठीक आहे. मग आन्सर काय येईल तुमचं? बी. मुख्य परीक्षेसाठी काय होऊ शकतो? पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सभापतींना स्पीकरने दिलेले अधिकार वारंवार विवादास्पद ठरलेले आहे. या विधानाचे मूल्यमापन करा आणि पीठासीन अधिकाऱ्याचे स्वातंत्र्य, निपक्षपता सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा सुचवा. 250 शब्द तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे बघा. सेंटर नोटिफाय 100% फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन इन्शुरन्स सेक्टर. ठीक आहे. विमा क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणुकीची अधिसूचना. स्लॅबच GS3 आहे बघा. उदारीकरण, त्याला आपण लिबरलायझेशन म्हणतो. गुंतवणूक मॉडेल्स, इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, आर्थिक क्षेत्रातील सुधारणा. बॅकग्राऊंड बघा. भारताला 2024-25 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी विमा आणि वित्तीय क्षेत्रात मोठ्या परकीय भांडवलाची काय आपल्याला गरज आहे. ठीक आहे. मग सरकारनं अनालिसिस काय करता येईल बघा. विमा क्षेत्रात ऑटोमॅटिक रूट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्वयंचलित मार्गाने 100% थेट परकीय गुंतवणुकीला काय दिलेले? मंजुरी दिलेली. यामुळे भारतीय कंपन्यांना जॉईंट व्हेंचर भागीदारीची गरज उरणार नाही. म्हणजे आपल्याला पूर्वी काय करावं लागायचं, 100% नसल्यामुळं इथल्या कोणत्या तरी लोकल कंपनी सोबत त्या कंपनीला काय करावं लागायचं, टायअप म्हणजे जॉईंटली ते कोलॅबोरेट करून इन्व्हेस्टमेंट करत असतात. पण आता डायरेक्ट 100% तुम्ही डायरेक्ट करू शकता, त्यामुळे जॉईंट व्हेंचरची आवश्यकता नाही. LIC मधील FDIचा मात्र जो काही पर्सेंटेज आहे ते 20% मर्यादित ठेवण्यात आलेला आहे, कारण ती एक स्वतंत्र कायद्याअंतर्गत चालते. ठीक आहे. म्हणजे LIC मध्ये मात्र फक्त किती टक्के इन्व्हेस्टमेंट राहील? 20%. 100%चा जो FDIचा क्रायटेरिया आहे तो LIC साठी नाही. ठीक आहे. नियामक नियंत्रण. प्रदेशी कंपन्यांना त्याचे नियंत्रण राखण्यासाठी कंपनीचा अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून किमान एका निवासी भारतीय नागरिकाची नियुक्ती करणं बंधनकारक आहे. म्हणजे ही अट आहे महत्वाची की एक तरी इंडियन असला पाहिजे, ते पण कसा? इथे राहणार. विमा मध्यस्थांनाही म्हणजे जे काही इंटरमिडिएट असतात जसे ब्रोकर वगैरे
यांना पण 100% FDI लागू आहे. ठीक आहे. प्रिलिम साठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर भारतातील विमा क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणुकीच्या नवीन नियमाबाबत योग्य विधान ओळखा. भारतीय विमा कंपन्यांमध्ये स्वयंचलित मार्गाने 100% FDI ला परवानगी आहे. दुसरं, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC मध्ये आता 100% FDI ला परवानगी देण्यात आलेली आहे. तर LIC मध्ये फक्त किती टक्के? 20%. 100% LIC मध्ये नाही. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. ही लोकसत्ता मध्ये आलेली आहे. राज्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे. ठीक आहे. आता बघा, स्लॅबस, GS2, गव्हर्नन्स, त्यामध्ये गव्हर्नन्स, सरकारी धोरण आणि हस्तक्षेप, आणि GS3 मध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी, त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, संगणक, रोबोटिक क्षेत्रातील जागरूकता इत्यादी सोबत तुम्ही ही न्यूज लिंक करू शकता. पार्श्वभूमी काय? कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण AI म्हणतो, तंत्रज्ञान जागतिक अर्थव्यवस्थेत आणि प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि विचारपूर्वक वापर करण्यासाठी धोरणात्मक आराखड्याची गरज होती. म्हणूनच केंद्राच्या इंडिया AI मिशन, एक लक्षात घ्या, भारत सरकारचं कोणतं आहे? इंडिया AI मिशन. ठीक आहे. च्या धर्तीवर कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 लागू करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य आहे. तर असा प्रश्न तुम्हाला MCQ, राज्यसेवा, UPSC किंवा कंबाईनला विचारला जाऊ शकतो. किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता जे धोरण लागू करणारं पहिलं राज्य कोणते? भारत सरकार नंतर. ठीक आहे. आता हे जे धोरण आहे ते 7 प्रमुख स्तंभावर आधारित आहे, ज्यामध्ये AI पायाभूत सुविधा, त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, स्थानिक डेटा सेट्स म्हणजे त्याला आपण मराठी भाषाचा डेटा, आणि भविष्याभिमुख कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट याचा समावेश आहे. कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र प्रगत AI प्रशिक्षण केंद्र MCAT स्थापन करून 2 लाख युवक आणि व्यावसायिकांना प्रशिक्षित केले जाईल. ठीक आहे. या धोरणाअंतर्गत एजंटिक AI, मानवी देखरेखीखाली चालणारी स्वयंचलित प्रणाली वापरून प्रशासकीय पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन AI युनिटच्या 20% पर्यंत भांडवली अनुदान आणि 10 वर्षासाठी वीज शुल्कात सवलत दिली जाणार आहे. हे महाराष्ट्राचं धोरण आहे. आता तुम्हाला प्रिलिम साठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? तो सिंपल प्रश्न राहणार आहे. इंडिया AI मिशनच्या धर्तीवर स्वतःचे स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 लागू करणारे देशातले पहिले राज्य कोण आहे? तर महाराष्ट्र. मेन साठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? महाराष्ट्राच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 ची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा, आणि एजंटिक, ठीक आहे, अजेनेटिक म्हणू शकतो आपण त्याला, AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुड गव्हर्नन्स, त्याला आपण सुशासन आणि प्रशासकीय कार्यक्षमता कशी सुधारता येईल, यावर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन, हा पण लोकसत्तेमध्येच आलेला आहे. अवैध आरो म्हणजेच त्याला आपण रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतो. काय म्हणतो? रिव्हर्स ऑस्मोसिस, जे आपण वॉटर फिल्टर्स मध्ये वापरतात. ठीक आहे. या प्रकल्पामुळे भूजल संकट यायले. ठीक आहे. आता आपण सर्वजण आरोचंच पाणी पितो. ठीक आहे. गरज असो की नसो, त्यामुळे काय व्हायले? वेस्टेज ऑफ वॉटर जास्त व्हायले. ठीक आहे. स्लॅबस काय लिंक करू शकणार तुम्ही? तर जॉग्राफी GS1, त्यामध्ये वॉटर रिसोर्सेस, आणि GS3 मध्ये एन्व्हायरमेंटला पर्यावरण संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, यासोबत तुम्ही याला लिंक करू शकता. आता
या न्यूजची पार्श्वभूमी काय? तर वाढते शहरीकरण आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे रिव्हर्स ऑस्मॉसिस प्लांटचा व्यवसाय वाढला आहे. मात्र याच्या नियमनाअभावी भूजल पातळी मात्र काय झाली? वेगानं खाली आलेली आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला एक शॉर्टकट्स मध्ये आरओ काय असतं ते सांगू देतो. ही जी रिव्हर्स ऑस्मॉसिस असते ना, तर फ्लो ऑफ फ्लो ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. ही बाब इथे लक्षात घ्यायची. रिव्हर्स ऑस्मॉसिसमध्ये वॉटरचाच फ्लो होत असतो. कशाचा? फक्त आणि फक्त वॉटरचा. आणि कुठून कुठं? हाय टू लो. एक लक्षात घ्या, पाण्याचाच फ्लो होणार आहे, त्यालाच रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतो. म्हणून तर पाणी टंचाई येईल. यामध्ये तुम्ही सोल्यूट सॉल्व्हंट काहीच विचार नाही करायचा, फक्त आणि फक्त वॉटरचाच विचार करायचा. ठीक आहे. तर विश्लेषण काय असू शकतं बघायचं. शुद्ध जलपेयाच्या नावाखाली गावोगावी आणि शहरामध्ये उभारण्यात आलेल्या अवैध व्यावसायिक आरो प्रकल्पामुळे भूजल पातळीत धोका निर्माण झालेला आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी राज्य सरकारचे विविध उपक्रम आहेत, परंतु या अवैध व्यावसायिक प्रकल्पाची पाणी उपशाची कोणतीही नोंद ठेवली जात नाही आणि नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही ठोस धोरण, त्यालाच आपण सॉलिड पॉलिसी सुद्धा नाही. मग काय होतं? नियमानुसार भूगर्भातील पाणी उपशाची मर्यादा 500 मीटर पर्यंत आहे. लक्षात घ्या, किती मीटर पर्यंत? 500 मीटर पर्यंत. पण अनेक ठिकाणी 600 ते 800 मीटर खोल बोर खोदून पाणी उपसले जाते. आता तुम्हाला माहित आहे, आपल्या घरी जर बोरवेल पाडायचा असेल, तर आपण काय सरकारला विचारून पाडतो का? नाही पाडत. आणि किती डेप्थ मध्ये पाडायचा आहे, खोली किती पाहिजे हे पण आपण विचारत नाही. म्हणजे आपल्या सर्व कोणावरच्या मनावर आहे? आपल्या मनावर आहे. म्हणजे त्याच्यासाठी कोणतेही नियम, पॉलिसी अजून बनलेली नाही. ठीक आहे. पूर्व परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? अलीकडेच महाराष्ट्रातील अनेक शहरामध्ये आणि गावामध्ये भूजल पातळी वेगाने खालवण्यामागच्या बातम्या मध्ये कोणते प्रमुख कारण नमूद करण्यात आलेले आहे? तर सिंपल आहे, अवैध व्यावसायिक आरो पाणी प्रकल्पाद्वारे होणारा अमर्याद उपसा. बघा, नुसतं पाणीच उपसलं जात नाही, तर आरो मुळे वेस्ट पण खूप पाणी जातं. ठीक आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. एक तर तुम्ही डीप जास्त बोर पाडून काय करत आहात? पाणी जास्त उपसा करत आहात आणि त्याचबरोबर वेस्ट पण जास्त करत आहात. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? भारतातील भूजल ऱ्हासाची प्रमुख कारणे स्पष्ट करा. व्यावसायिक आरोप प्रकल्पासारख्या अवैध पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या तातडीच्या धोरणात्मक आणि कायदेशीर उपाययोजनाची आवश्यकता आहे? 250 ते 150 शब्दामध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा. भारताच्या डिजिटल सुधारणांची प्रशंसा. तर कोण केलेली प्रशंसा? IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ठीक आहे. GS2 मध्ये तुम्ही ई गव्हर्नन्स सोबत ही न्यूज लिंक करू शकता. GS3 मध्ये तुम्ही विकास आणि रोजगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, त्याला आपण MSME म्हणतो, उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेतील परिणाम यासोबत, म्हणजे मेनली ही जी न्यूज आहे ते GS2 आणि GS3 च्या संदर्भामध्ये आहे. पार्श्वभूमी काय बघा. भारताने डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर औपचारिकीकरण केलेले आहे, ज्यामुळं किंवा ज्याचा परिणाम आता तळागाळातील उद्योगावर दिसत आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे? डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. ठीक आहे. आता याचं अनालिसिस काय करू शकतो आपण? सार्वजनिक प्रशासन क्षेत्रात भारताने केलेल्या डिजिटलीकरण, सिंपलायझेशन आपण म्हणतो डिजिटलायझेशन, सुधारणामुळे MSME क्षेत्रात उत्पादकता वाढलेली आहे, असे निरीक्षण कोण केलेले आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF.
ठीक आहे. आणि भारतात उत्पादन क्षेत्रामध्ये एमएसएमईचा एकूण वाटा किती आहे? 35% आहे. आणि देशाच्या एकूण निर्यातीमध्ये त्याचा वाटा किती आहे? 45% म्हणजे भरपूर आहे. ठीक आहे. या क्षेत्रात 11 कोटी लोक काम करतात म्हणजे रोजगार पण भरपूर द्यायला. ठीक आहे. पण डिजिटलायझेशन मुळे असंघटित, त्याला आपण अनऑर्गनाइज म्हणतो, आणि कंपनी कायद्याखाली नोंद नसलेल्या कंपन्यांच्या उत्पादित लक्षणीय सुधारणा झालेली आहे. ठीक आहे. ही पण चांगली गोष्ट आहे. प्रिलिम साठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अलीकडील अहवालानुसार सार्वजनिक प्रशासनातील डिजिटलायझेशन सुधारणामुळे भारतातील कोणत्या क्षेत्राच्या उत्पादनात सर्वाधिक वाढ झाल्याचे नमूद केलेले आहे? तर एमएसएमई सेक्टर. ठीक आहे. ही पूर्ण 100% कशी आहे? प्रिलिम साठी पर्सन इन न्यूज, PIN म्हणू शकतो आपण त्याला. तर प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते प्रसिद्ध गीतकार, लेखक, संवाद तज्ञ पण आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? तर एक लक्षात घ्या, प्रसार भारती म्हणजे DD न्यूज, हे सगळे आपले गव्हर्नमेंटचे चॅनल आहेत ना, ते सर्व प्रसार भारतीच्या अंडर येतात. त्याच्या अध्यक्षपदी कोण आहे सध्या? प्रसून जोशी आहे. तर बघा, नुकतीच प्रसार भारती या सार्वजनिक प्रसारण संस्थेच्या म्हणजे गव्हर्नमेंटचे, हे पण लक्षात, अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रसून जोशी. हे बघा, कंबाईनला असे प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा, जागतिक हवामान परिषद आणि राजकारण गेले द्यायचे राहून. ठीक आहे. म्हणजे ही जी हेडिंग आहे, ठीक आहे, गेले घ्यायचे राहून. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं होतं, घ्यायचं होतं, पण ते राहून गेलं. आता ही जी न्यूज आहे, तुम्ही GS3 मेनली एन्व्हायरमेंट सोबत लिंक करू शकता. त्यामध्ये पर्यावरण संवर्धन, आंतरराष्ट्रीय करार, ठीक आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टी, UNFCC, ठीक आहे, यासोबत तुम्ही त्याला लिंक करू शकता. आता ही जी एवढी मोठी बातमी आहे, याचं बॅकग्राऊंड काय बघा. हवामान बदल रोखण्यासाठी UNFCC न काय केलं होतं? कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या परिषदाचे आयोजन केलं जातं. मात्र विकसित देश, त्याला आपण ग्लोबल नॉर्थ म्हणतो, त्यांच्या ऐतिहासिक जबाबदारीपासून पळ काढत असल्याची विकसनशील देशाची नेहमीच तक्रार असते. म्हणजे काय? तर हे कशासाठी करतोय आपण? CO2 इमिशन कमी करण्यासाठी, एन्व्हायरमेंटचं संरक्षण करण्यासाठी. पण एन्व्हायरमेंट कोण खराब केलं? ऑलरेडी इंडस्ट्रियलायझेशन कुठे झालं होतं? वेस्टमध्ये. मग आता त्यांचं जास्त जबाबदारी आहे की त्याला दुरुस्त करायचं, पण ते काय करतायत? त्याच्यापासून दूर पडतायत. ठीक आहे. तुम्ही याला अनालिसिस करणार कसं बघा. भारताने 2023 मध्ये दुबईमध्ये झालेल्या जागतिक हवामान परिषद, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28, अशी घोषणा केली होती की 2028 ची जी परिषद आहे ना, ती भारतात आयोजित करेल किंवा भारत आयोजित करेल. पण हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी ग्लोबल स्टॉक टेक, ठीक आहे, आणि लॉस अँड डॅमेज फंड यासारख्या संकल्पनावर चर्चा होत असते. अमेरिकेसारख्या विकसित देशांनी सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करूनही ते हवामान परिषदामधून पळ काढतात किंवा सोप्या शब्दामध्ये एक्झिट घेतात, जबाबदारी टाळतात. या संदर्भामध्ये या लेखामध्ये टीका करण्यात आली. सर्व राष्ट्रांना कार्बन बजेट, आता हा पॉइंट लक्षात घ्या, कार्बन बजेट समान रीतीने विभागले जावे आणि सस्टेनेबिलिटी, शाश्वतेसाठी सर्वसमावेशक संपत्तीचा विचार व्हावा, हा मुद्दा यामधून अधोरेखित केलेला आहे. तर याच्यासाठी आपण मेन साठी महत्वाचा क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? जागतिक हवामान राजकारणात ऐतिहासिक कार्बन उत्सर्जन आणि लॉस अँड डॅमेज फंड या संकल्पनाचे महत्त्व स्पष्ट करा. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी विकसित देशाच्या भूमिकेचे टीकात्मक मूल्यमापन करा, असं तुम्हाला 250 शब्दामध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट न्यूज आहे बघा, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने लुईझियाना मध्ये काय बदल केले?
व्हॉट डिड द US सुप्रीम कोर्ट चेंज इन लुईझियाना? ठीक आहे. बघा, ही जी न्यूज आहे तुम्ही GS2 पॉलिटी इंटरनॅशनल रिलेशन त्यामध्ये पण विविध देशाच्या संविधानाची तुलना किंवा निवडणूक प्रक्रिया यासोबत लिंक करू शकता. आता या न्यूजची पार्श्वभूमी काय बघा. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 29 एप्रिलला लुईझियानाचा दुसरा बहुसंख्य कृष्णवर्णीय काँग्रेसनल जिल्हा असंविधानिक, त्यालाच आपण म्हणतो रॅशियल जेरीमँडरिंग, हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. रॅशियल जेरीमँडरिंग. आता रॅशियल जेरीमँडरिंग ठरवून रद्द केला. तर मुळामध्ये रॅशियल जेरीमँडरिंग म्हणजे काय? तर विशिष्ट राजकीय पक्षाला किंवा वंशाला फायदा मिळवून देण्यासाठी मतदारसंघाच्या सीमांची फेररचना करणे. इंडियामध्ये आपण त्याला परिसीमन म्हणतो. काय म्हणतो? परिसीमन. ठीक आहे. डिलिमिटेशन म्हणतो. म्हणजे आपण जे मतदारसंघ करतो ना, की नांदेड मतदारसंघ, हिंगोली मतदारसंघ वगैरे वगैरे तसं. ठीक आहे. तर तसंच कुठे झालं? अमेरिकेमध्ये झालं, की काळ्या लोकांना त्यांनी काय केलं? वेगळा मतदारसंघ म्हणून घोषित केलं. ते जे काय होतं, ते होतं रॅशियल गेरीमँडरिंग. आणि या रॅशियल गेरीमँडरिंगला सर्वोच्च न्यायालयानं काय केलेलं आहे? अमेरिकेच्या अवैध घोषित केलेलं आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणलेलं आहे. आता याचं विश्लेषण कसं करूया बघा. 2020च्या जनगणनेनंतर लुईझियानाने मतदारसंघाची पुनर्रचना केली. तिथल्या जनगणनेनुसार, आपल्या नाही. आपली पण आता जनगणना सुरू झालेली आहे 27 साठी म्हणू शकतो आपण. ज्यात कृष्णवर्णीय मतदारांचा एकाच जिल्ह्याचा पॅक केल्याचा आरोप झाला होता. की म्हणजे काय? तिथे जे काळे लोक आहेत ना, काळे, ठीक आहे, यांचा एक स्पेशल जिल्हा केला, स्पेशल डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. जिल्ह्याची फेररचना करताना 400 किलोमीटर लांबचा पट्टा तयार केला. त्याला आपण मिनिअँडरिंग कॉरिडॉर्स म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की वोटिंग राईट्स ऍक्ट च्या कलम 2 अंतर्गत जिल्ह्याची रचना वंश या एकमेव घटावर असू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्या कलम 15 नुसार जे भेदभाव आहे, ठीक आहे, आणि 325 326 तुम्हाला मतदानाचा जो अधिकार आहे तो. बघा, कायद्याचा उद्देश समान संधी देणे आहे, समान परिणाम किंवा प्रमाणशीर प्रतिनिधित्व देणे नाही. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. तर प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन नाहीये, तर सिंपल इथं काय द्यायचं आपल्याला? अपॉर्च्युनिटी द्यायची टू वोट. ठीक आहे. इक्वल, ते पण समान. मुख्य परीक्षेसाठी मेन प्रश्न विचारला जातो. प्रिलिम साठी काय विचारला जाऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन? तर प्रिलिम साठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, की ते जे काही रॅशियल गेरीमँडरिंग जे आहे ना, म्हणजे काय असतं? तर विशिष्ट लोकांना एकत्र करून वगैरे वगैरे ते तुम्ही त्याला सांगू शकता. मेन साठी काय विचारलं जाऊ शकतो बघा, अमेरिकेच्या वोटिंग राईट्स ऍक्टच्या संदर्भात रेशियल जेरीमँडरिंगची संकल्पना स्पष्ट करा. लोकशाहीतील अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वावर याचा काय परिणाम होतो ते सांगा. तुम्हाला एक थोडी एक्स्ट्रा ट्रिव्हिया मी इथं देतो. USA मध्ये युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज, ज्याला आपण सार्वत्रिक मतदान पद्धत म्हणतो, तर 1961-62 पर्यंत काळ्या लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. ठीक आहे. या तारखेपासून देण्यात आला. म्हणजे विचार करा, ही किती हिपोक्रेटिक्स कंट्री आहे. आणि सगळ्यात जास्त रेसिस्ट, ठीक आहे, कोण आहेत? ते वेस्टर्न कंट्रीज आहेत. हे आपल्याला डेमोक्रेसीचं तत्वज्ञान देतात खूप चांगल्या प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा. सुप्रीम कोर्ट विल हेअर प्ले अगेन्स्ट व्हर्डिक्ट ऑन टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ऑन May 13. म्हणजे काय? जी TET आहे, शिक्षक पात्रता परीक्षा, यावरील निर्णयाविरोधात याचिकावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
तर तुम्ही हा जो आहे तो GS2 सोशल जस्टिस गव्हर्नन्स शिक्षण सरकारी धोरणे कायदे यासोबत लिंक करू शकता. पार्श्वभूमी काय बघा, 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की देशभरातील बिगर अल्पसंख्याक शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या, एक लक्षात घ्या, 1ली ते 8वी म्हणजेच वयोगट 6 ते 14 म्हणजेच राईट टू एज्युकेशन कलम 21 ए. ठीक आहे. बघा, 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे कुठं कार्यरत आहेत ते 1ली ते 8वीच्या. ठीक आहे. 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, अन्यथा त्यांना सक्तीनं काय केलं जाईल, निवृत्त केलं जाईल. या निर्णयाच्या पुनर्लोकन याचिकेवर, त्याला आपण रिव्ह्यू पिटिशन म्हणतो, 13 मे रोजी काय होणार आहे, सुनावणी होणार आहे. आता याचं विश्लेषण काय बघा, तर हा निर्णय 2009च्या शिक्षण हक्क कायदा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो राईट टू एज्युकेशन ऍक्टच्या आधारात आहे, जो शिक्षकाला टीएटी उत्तीर्ण करणं बंधनकारक करतं. म्हणजे टीईटी पास व्हायला पाहिजे कायदा सांगतोय, हा सरकार नाही. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. इट इज नॉट अ गव्हर्नमेंट रिझोल्यूशन और ऑर्डर, इट इज अ ऍक्ट और लॉ. ठीक आहे. आता बघा, ज्या शिक्षकांनी निवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे त्यांना मात्र यातून सूट देण्यात आलेली. तमिळनाडू सारख्या राज्यांनी युक्तिवाद केला की एकट्या त्यांच्या राज्यात 4 लाख शिक्षकावर याचा परिणाम होईल आणि शाळेमध्ये शिक्षकच उरणार नाही. किती अवघड आहे विचार करा. जर हे पास नाही झाले तर 4 लाख 4 लाख शिक्षक म्हणजेच काय, स्कूल विदाउट टीचर अशी सिच्युएशन होऊ शकते. पूर्व परीक्षेसाठी प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तर भारतामध्ये प्राथमिक शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण करणे कोणत्या कायद्याअंतर्गत अनिवार्य करण्यात आलेले आहे, तर सर्वांना माहिती आहे शिक्षण हक्क कायदा 2009. ठीक आहे. त्यालाच आपण आपल्या पॉलिटीच्या भाषेमध्ये कलम 21 ए म्हणू शकतो, इनडायरेक्टली शिक्षणाचा अधिकार. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, दर्जेदार शिक्षणाचा अधिकार आणि कार्यरत शिक्षकाची उपजीविका यांच्यात समतोल साधणं हे एक मोठं आव्हान आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत टीईटीच्या अनिवार्यतेच्या संदर्भात या विधानाचं काय करा, परीक्षण करा. ठीक आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे आपली बघा, गव्हर्नमेंट इज एफडीआय नॉन फॉर्म फ्रॉम विथ 10% चायनीज स्टेक. 10% चीनी हिस्सा असलेल्या कंपन्यांसाठी सरकारने एफडीआयचे नियम काय केलेले, शिथिल केलेले. GS3 इंडियन इकॉनॉमी, परकीय गुंतवणूक आणि लिबरलायझेशन सोबत तुम्ही या न्यूजला लिंक करू शकता. आता या न्यूजचा प्रॉब्लेम किंवा पार्श्वभूमी काय आहे बघा, अर्थ मंत्रालयानं विदेशी चलन व्यवस्थापन कायदा, त्याला आपण इंग्लिशमध्ये फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट फेमा म्हणतो स्पेशल, नवीन अधिसूचना जारी करून परकीय थेट गुंतवणूक म्हणजेच एफडीआय चे नियम काय केलेले आहेत, शिथिल केलेले आहेत. आता बघा, 1 मे पासून 10% पर्यंत चीनी शेअर होल्डिंग असलेल्या विदेशी कंपन्यांना स्वयंचलित मार्गाने भारतात गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यापूर्वी 2020 मध्ये DPIIT ने लागू केलेल्या प्रेस नोट 3 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तथापि हे शिथिल केलेले नियम चीन किंवा हाँगकाँग मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्थांना तसेच भारतासोबत जमिनीची सीमा सामायिक करणाऱ्या देशांना लागू होणार नाहीत. म्हणजे आपल्या नेबर कंट्री ज्या आहेत ना त्यांना लागू होणार नाही. ठीक आहे. आता तुम्ही चीनी हिस्सा असलेली कंपनी जमत्या, म्हणजे कंपनी USA ची आहे पण तिथे 10% शेअर कोणाचे आहेत, चायनाचे आहेत, तर तसं चालतं. पण चायनाचीच कंपनी किंवा भारताला लागून असलेले जे कंट्रीज आहेत जसं की पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, ठीक आहे, स्वतः चीन आहे, ठीक आहे, नेपाळ आहे,
बांगलादेश आहे, म्यानमार आहे, यांना मात्र ही स्कीम लागू होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, सेंटर लॉन्च, ठीक आहे, इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम फॉर सिटीजन्स. ठीक आहे. म्हणजे काय, तर केंद्राने नागरिकांसाठी आणीबाणी अलर्ट प्रणाली सुरू केलेली आहे. ठीक आहे. तुम्ही ही जी न्यूज आहे ती GS3 डिझास्टर मॅनेजमेंट आणि सायन्स, आपत्ती व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान किंवा संवाद ICT सोबत याला लिंक करू शकता. पार्श्वभूमी काय बघा, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी नागरिकांना त्वरित सावध करण्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, म्हणजे आपण शिंदे म्हणू शकतो त्यांना, सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम, त्या सिस्टीमचं नाव लक्षात ठेवा, सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम. ठीक आहे, सुरू केलेली आहे. तर ही जी प्रणाली आहे ती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स, ठीक आहे, CDOT म्हणतो, आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA यांच्या संयुक्त विद्यमाने काय केलेली आहे, भारतामध्येच विकसित करण्यात. म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, CDOT आणि NDMA न सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम काय केलेली आहे, सुरू केलेली आहे, किंवा त्यांनी त्यानं इनोव्हेशन सॉरी. बघा, या सिस्टीमद्वारे आपत्ती आणि सार्वजनिक सुरक्षेसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती थेट नागरिकाच्या मोबाईलवर तात्काळ पाठवली जाईल. म्हणजे काय, ही अशी सिस्टीम आहे की ते बाय डिफॉल्ट इंडियन सिटीजनच्या मोबाईलवर जी इमर्जन्सी असेल, नॅचरल मॅनमेड, ती कळवली जाईल. ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियन, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या शिफारस केलेल्या कॉमन अल्टरिंग प्रोटोकॉल कॅप वर आधारित आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट, सायलेन्स द कोर्ट इज इन सेशन, शांतता, कोर्ट चालू आहे. ठीक आहे. आता ही किंवा हे जे काही हेडिंग पाहिली तर आपल्याला विजय तेंडुलकर यांचं नाटक आठवतं, शांतता, कोर्ट चालू आहे. ठीक आहे. तीच हेडिंग इंग्लिशमध्ये, सायलेन्स द कोर्ट इज इन सेशन. ठीक आहे. आता बघा, ही जी आहे न्यूज तुम्ही मुख्यतः GS2 सोबत लिंक करू शकता, न्यायपालिका, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, आणि राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. बघा आता पार्श्वभूमी काय, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा, आपण मागे न्यूज मध्ये पाहिलं होतं 2025 मध्ये. ठीक आहे. यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बेहिशोबी रोकड सापडल्यानंतर त्यांच्यावर महाभियोग, आता त्याला महाभियोग म्हणत नाही आपण, सिंपल काय म्हणतो, पदावरून दूर करणं. ठीक आहे. कोणाला, सुप्रीम कोर्ट, म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजला रिमूव्ह करण्याची पद्धत सेमच. तर त्यांच्यावर महाभियोग कारवाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. या घटनेने न्यायपालिकेच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला. म्हणजे यांनी राजीनामा दिला तर विषय संपतो, परंतु कार्यकारी मंडळ यांनी मात्र एखादी गोष्टी केल्यानंतर ज्युडिशियरी मात्र त्याच्या मागे लॉ घेऊन बरोबर पाठलाग करते. पण जेव्हा एक गोष्ट स्वतःवर येते तेव्हा मात्र ती चूप असते. ठीक आहे. बघा आता, न्यायाधीशावरील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे अहवाल सार्वजनिक केले जात नाहीत, ज्यामुळे अपारदर्शकता निर्माण होते. तर माझं म्हणणं आहे की न्यायाधीश का भ्रष्टाचार करत नाहीत का, सगळे नाहीत पण 1% तर करत असतील. ठीक आहे. मग यांच्या चौकशी जे होतात त्यांचे अहवाल तुम्ही पब्लिकली काय करा, कळू द्या ना. जसे गव्हर्नमेंट सर्वंटचे किंवा पॉलिटिकल लीडरचे, ठीक आहे, त्यांनी जे जे कृत्य केलं ते जसं सगळ्यांना कळतं, ट्रोल केलं जातं, तसं ज्युडिशरीच्या जजला ट्रोल किंवा त्यांची माहिती जनतेपुढे आणली जात नाही. ठीक आहे. बघा, संविधानाचं 124 सब क्लॉज 4 आहे आणि न्यायाधीश चौकशी कायदा 1968 आहे. ठीक आहे. या अंतर्गत जर आपल्याला न्यायाधीशाला, सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो, ठीक आहे, तर लोकसभेमध्ये जर तो ठराव मांडला तर 100 सदस्याचा पाठिंबा लागतो आणि राज्यसभेत मांडला तर
50 50 सदस्यांचा लागतो. ठीक आहे. म्हणजे सिम्पली काय आहे, की कोणाच्या मनावर आहे? ज्यांची मेजॉरिटी आहे त्या पार्टीच्या मनावर आहे, म्हणजेच पॉलिटिकल विलवर आहे. मग जेव्हा न्यायाधीशावर तक्रारीची माहिती माहिती कायद्याअंतर्गत मागितली जाते, तेव्हा सर्वोच्च न्यायालय कलम 8 मधील सूट सांगून माहिती देण्यास नकार देतं. म्हणजे बघा किती हिपोक्रॅटिक सुप्रीम कोर्ट आहे भारताचं. ठीक आहे. म्हणजे त्यांना जर स्वतः जर माहिती मागितली की तुम्ही काय-काय करतात, तर नाही आम्ही नाही सांगू शकत. पण गव्हर्नमेंटला मात्र ते सगळं सांगणार किंवा तुम्ही आम्ही जर विचारायला गेलो तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण लावणार. ठीक आहे. ही पण बाब तुम्ही समजून घ्या. प्रिलिमसाठी काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 124(4) नुसार सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभेतील किमान किती सदस्यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते? तर लोकसभेत विचारलेलं आहे, म्हणून आपला उत्तर काय येणार आहे? 100. जर राज्यसभेत असतं तर 50. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. भारतीय न्यायपालिकेतील उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेचा अभाव यावर चर्चा करा आणि न्यायाधीशावरील भ्रष्टाचाराच्या आरोपी चौकशी करण्यासाठी सध्याची महाभियोग प्रक्रिया अपुरी आहे का? तर आता महाभियोग म्हणणं चुकीचं आहे, फक्त पदावरून काढणे. ठीक आहे. कारण की इम्पिचमेंट किंवा महाभियोग जे म्हणतो आपण ते आपण फक्त राष्ट्रपतीसाठी महाभियोग हा शब्द वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा. सदर्न स्टेट टोल्ड टू यूज क्लीन एअर फंड्स. दक्षिणेकडील राज्यांना क्लीन एअर फंड वापरण्याचे निर्देश. GS3 प्रदूषण, पर्यावरण आणि NGT म्हणजेच राष्ट्रीय हरित लवाद, त्यालाच आपण NGT म्हणतो, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. यासोबत तुम्ही याला लिंक करू शकता. आता बघा, जे काही भारतीय हरित न्यायाधिकरण आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, चेन्नई येथील दक्षिण विभागीय खंडपीठाने 5 दक्षिणी राज्यांना आणि पुदुचेरीच्या युनियन टेरिटरीला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत त्यांची कृती आराखडा कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. दक्षिण भारतात पर्टिक्युलेट पोल्युशन सतत वाढत आहे. पर्टिक्युलेट, ठीक आहे, PP. ठीक आहे. NGTने निर्देशात आणून दिलं की राज्यांनी स्वच्छ हवा निधीचा पुरेसा वापर केलेला नाही. निधीचा कमी वापर केल्याने पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारली जाऊ शकते असा इशारा दिलेला आहे. ठीक आहे. त्याला आपण एन्व्हायरमेंटल कंपन्सेशन म्हणतो. उदाहरणार्थ कर्नाटकला 597 कोटी मिळाले होते, त्यापैकी एकट्या बेंगलोरलाच किती मिळाले होते? 541 कोटी. पण ऑक्टोबर 24 पर्यंत त्यांनी केवळ 13% निधी वापरलेला आहे कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. तर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो बघा. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP चे प्रमुख उद्दिष्ट काय? संपूर्ण देशाच्या नद्यांची स्वच्छता करणे नाहीये, तर शहरामधील पर्टिक्युलेट मॅटर PM10 आणि PM2.5 हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 5 स्टार आहे. ठीक आहे. एकाच्या काय करायचं आपल्याला घट करायची, हे त्यामागचा महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? दक्षिण भारतात वाढत असलेल्या हवेच्या प्रदूषणाची कारणे काय आहेत? राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध निधीचा वापर न होण्यामागील प्रशासकीय आव्हाने स्पष्ट करा. ठीक आहे. हे तुम्हाला मेन्सला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, डिसिजन मेकिंग इन स्टे विथ मॅनेजर इन ऑर्गनायझेशन थ्रू AI adoption is though AI adoption is rising. म्हणजे सोप्या शब्दात काय, संस्थांमध्ये जरी AI चा वापर वाढत असला तरी निर्णय प्रक्रिया मात्र कोणाकडे आहे? मॅनेजरकडेच आहे. ठीक आहे. तुम्ही GS3 सोबत याला लिंक करू शकता. ठीक आहे. AI चे उपयोजन, सायन्स टेक्नॉलॉजी, GS4 मध्ये इथिक्स, भावनिक बुद्धिमत्ता,
इमोशनल इंटेलिजन्स आणि लोक प्रशासनामध्ये मानवी संबंध दृष्टिकोन, डिसिजन मेकिंग जे हर्बर्ट सायमनचे आहे, टेक्निक्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इम्प्रूव्हमेंट आणि सिग्निफिकन्स इश्यू इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन यासोबत सुद्धा या न्यूजला लिंक करू शकता. न्यूज सोपी आहे, ठीक आहे. सध्या कोडिंग, अहवाल निर्मिती आणि त्याला आपण प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स यासारखे कामे एआय करतं. मात्र एआय कडे भावनिक बुद्धिमत्ता आणि चिकित्सक विचारसरणी किंवा क्षमता नाही. सहानुभूती म्हणजेच एम्पॅथी म्हणतो आपण, आवश्यक असणारे अंतिम निर्णय मानवानीच घेतले पाहिजेत. व्यवस्थापकांची भूमिका आता एआय चे पर्यवेक्षक किंवा भागीदार म्हणून विकसित होत आहे. ठीक आहे. तर मेन्स मध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला? ठीक आहे. तर बघा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील मानवी कर्मचाऱ्याच्या आणि व्यवस्थापकाच्या भूमिकेत कोणता बदल अपेक्षित आहे? अशा परिस्थितीत भावनिक बुद्धिमत्तेचे महत्व कसे वाढते? 250 शब्दात तुम्ही प्रश्न लिहू शकता. नेक्स्ट आहे बघा, ही आपण ऑलरेडी न्यूज पाहिलेली आहे. सुप्रीम कोर्ट टू एक्झामाइन प्ले अगेन्स्ट अपुनिया टेस्ट फॉर ब्रेन डेथ. अपुनिया टेस्ट, ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये कालच्या न्यूज मध्ये ही टेस्टचं नाव नव्हतं आलं, ठीक आहे. त्या टेस्टचं नाव काय आहे? अनोपिया, ठीक आहे. अपनिया, अनोपिया जे काय म्हणायचं ते म्हणा, ठीक आहे. तर अपनिया टेस्ट जी आहे ते प्रामुख्याने कशाच्या संदर्भात आहे? तर ब्रेन स्टेम डेथ निश्चित करण्यासाठी. तर हेच आपल्याला पूर्व परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं. कालच आपण ती न्यूज डिटेलमध्ये बघितलेली आहे. फक्त ही अपनिया किंवा अपनोया टेस्ट जी आहे ना, ही त्या कालच्या लेख मध्ये आली नव्हती, आजच्या मध्ये आली म्हणून आपण हिला घेतलेली. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज बघा, भारताच्या बायोफार्मा महत्वाकांक्षाचे घटक म्हणजे काय? द इन्ग्रेडियंट ऑफ इंडियन बायोफार्मा एम्बिशन. तुम्ही GS3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यामध्ये जैवतंत्रज्ञान, फार्मास्युटिकल उद्योग आणि कर रचना यासोबत या न्यूजला लिंक करू शकता. तर पार्श्वभूमी बघा, कोविड-19च्या महामारीने सिद्ध केलं की भारताचे फार्मास्युटिकल क्षेत्र मजबूत असले तरी मॉलिक्युलर कॉम्पोनंट आणि रिएजंट्सच्या निर्मितीमध्ये आपण कशावर डिपेंड आहोत? आयातीवर आहोत, म्हणजे इम्पोर्ट्सवर डिपेंडंट आहोत. ठीक आहे. आता याचं विश्लेषण काय करता येईल बघा. आज भारतात बंगळुरू, लखनौ आणि हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये सुमारे 11,000 बायोटेक स्टार्टअप आहेत. जस्ट इमॅजिन, 11,000 स्टार्टअप्स, ते पण बायोटेक्नॉलॉजीचे. या कंपन्यांना इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर, हे महत्वाचं आहे, इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर सामना करावा लागतो, जिथे आयात करत असलेल्या कच्च्या मालावर अंतिम उत्पन्नापेक्षा जास्त कर भरावा लागतो. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे बघा, हे दोनदा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर याच्यामध्ये काय होतं? रॉ मटेरियलवर जास्त टॅक्स लागतो, पण फायनल प्रोडक्टवर टॅक्स कमी लागतो. याला म्हणायचं इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. बायोटेक क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी सरकारने बायोफार्मा शक्ती आणि बायो E3 यासारखे उपक्रम सुद्धा सुरू केलेले आहेत. प्रिलिम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारत सरकारने अलीकडे सुरू केलेल्या बायो E3 धोरण प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राच्या विकासाच्या संबंधित आहे? तर सिंपली बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोफार्मा. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी सर्वांना माहित आहे, तुम्ही GS3 मध्ये शिकू शकता. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, भारताच्या बायोफार्मा क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर बनवण्यासाठी कोणत्या संस्थात्मक आणि धोरणात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे आणि इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचा यावर काय परिणाम होतो? ठीक आहे. नेक्स्ट, ही पण आपण न्यूज काल पाहिलेली आहे. व्हाय डिड द UAE क्विट ओपेक आणि ओपेक प्लस. पण यामध्ये आज जे या न्यूज मध्ये एक जे
महत्वाचा पॉइंट सापडला मला, त्यामुळे मी ही न्यूज कव्हर केलेली बघा. आता आपण ह्या संघटनात इंटरनॅशनल रिलेशनसाठी GS2 मध्ये वाचणारच आहोत. पण मुळामध्ये प्रिलिमसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, की ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर प्राथमिक उद्देश आहे की सदस्य देशाच्या पेट्रोलियम धोरणाचे समन्वय साधून जागतिक तेल बाजार किमतीचं नियंत्रण करणे. ठीक आहे? ही ही ऑलरेडी न्यूज पाहिली होती, फक्त आपण ओपेकचं महत्वाचं काय उद्देश आहे यासाठी ही न्यूज आपण आज बघितली. ठीक आहे? तर आता हे जे आजचं करंट अफेअर अनालिसिस आहे इथेच संपतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. आजच्या या लेक्चरच्या नोट्स म्हणजेच या PPTची PDF तुम्हाला घुले सर या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे? उद्या अशाच एक्झाम ओरिएंटेड अनालिसिस सोबत भेटूया. धन्यवाद.